हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुर सिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणि जन्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमो नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। आम्ही महाभारतांतो तात्पर्य निर्णयांतो कशी महाभारताची काणी ओटू कृष्णाल काणी अन्वय जावन येतरस म्हूण पळयतरशिलीची आम्ही महाभारतांतो कृष्णान राजसूय यागाक ಒಪ್ಪಿಗೆ ದಿಲ್ಲಲೆ आणि सलहे दिवचे थंयतर वचून पावल्यांची जाल्यार ताका अन्वय जावन कृष्णाल काणे आमी पळयतना कालचे दिसाक कृष्णान दंतावक्राक मारलेले विशय पळयले. ताजे दंतावक्रा मारून जातरी कृष्ण तो तागेले द्वारकेक वता. द्वारके वचून जातरी तागेले ओटू कोण आशिल्ले अर्जुनूय आशिल्लो न्हय. अर्जुनानी अर्जुन कृष्णाल ओटू तागेले याग पळोवचे आयिलो थंय तांणी ब्राह्मणाल चेल्ले हांव वांचयता म्हूण म्हणटना ताज्यान जायना नशें कृष्णान वांचयले. कृष्णान ताका केवल ಸ್ವಲ್ಪ वेळ भितर 7 घडी भितर श्वेतद्वीप समेत दाखयले. सगळे आमी कालचे दिसा काणीक पळयला. तशी वापस घेवन येवन कृष्ण यज्ञ संपूर्ण करता. यज्ञार अर्धार उठान चमकलेल्याक कसल दोश आसा ते प्रायश्चित्त करून घेवन यज्ञ संपूर्ण करता. ही पुरी काणी पळयली आमी. मागीर वाटेर येतना द्वारके वच्चे वाटेर येतना दंतावक्रान ताका एदुरसूचे दंतावक्राक कृष्णान मारचे. ही पुरी काणी आमी कालचे दिसाक पळयला. थंय दुखून द्वारके चमकलो अर्जुन आले की बरलेले विशय पुरे सांगता रस्तो म्हळ्यार कसकसा सकडी पळयला आमी म्हळ्यार वतन पळय एक 7 घडी भितर कसा पळयला म्हणून अर्जुनाक खबर ना. तितली विशय पळयला ताणें. म्हळ्यार 7 घडी भितर श्वेतद्वीपा वचूंक जाल्यार ते पळयिल्ले जागो कशेंच पुरो वारें चमकले वरी जेवचें पुरो अर्जुनाक. कसो पळयला म्हणून ताका मना वचना आसतलें म्हूण म्हणलें कितें अर्जुन निमगिता जाल्यार आमगेलें म्हण कितें अर्जुनान थोडे पुणी मना दवरून घेवन सुका आमकां जाल्यार कसकी खंय व्हरून घाल्या बरी जाता. जॉयंट व्हिलार दुखून एक पंत तोग्गू घालता आनी जाता पळय तशें जेवचें पुरो. जाल्यार अर्जून ज्ञानी जाल्ले देखून ताका मना गेला जाल्यार खंयचे विशय तो म्हणून स्पश्ट जावन कळका म्हण खातीर अर्जुन कृष्णाले निमगिता कृष्णा आमी कसो सकड पळयलेत म्हूण. तदना कृष्ण सांगता अयं द्वीपः सागरश्च लक्षयोजन विस्तृतौ तदन्येतु क्रमेणैव द्विगुणेन उत्तरोत्तरः. पळय 7 द्वीप दांडून चमकलेली तांणी तांतू सुर्वे द्वीपा दुखून दोन्ही द्वीप द्विगुण 2 वांटो दोन्ही द्वीपा दुखून 4 द्वीप 3 द्वीप ताजे 2 वांटो तशी. आता जंबूद्वीप कितले योजन विस्तार आसा ताजे डब्बल जंबूद्वीपानंतबईचे द्वीप ताजे नंतरबईचे द्वीप त्या दोन्ही द्वीपाचे डब्बल जंबूद्वीपात जंबूद्वीपा डब्बल म्हळ्यार जंबूद्वीपात 4 वांटो तशी विस्तार जावन आसा म्हूण म्हणटा तो. म्हळ्यार जंबूद्वीपाचे विस्तार 1 लक्ष योजन ताजे प्रति एक द्वीपानंतर एक समुद्र आसा. आता आमी वयर दुखून विहंगम नोट म्हणटा तशी लेखूया आलोचना करया. तेदना मदेंतू जंबूद्वीप एक सान सर्कल ताजी सुतूची लवण समुद्र ते एक सर्कल वापास एक सर्कल प्लक्षद्वीपा सुತ್ತೂ इक्षु समुद्र तशी आलोचना करायची. एक द्वीपाक
माती कलर आलोचन केलं रे, समुद्र नील कलर आलोचन केलं रे. एक द्वीप मदेन तुला एक ओड राऊंड सगळेची ब्राऊन कलर दिल्ली म्हणले क्या ताजे भायरचे ब्लू कलर राऊंड वापस ब्राऊन वापस ब्लू वापस ब्राऊन वापस ब्लू अशी एक आलोचन करे. तेदन तुमकां ते कशी असते द्वीप म्हणून तशी लेखूक जत आमी विंगड खंयचे आलोचन करूं जायना. जंबू द्वीप 1,00,000 योजन विस्तार आसा. ताजे सुत्तू लवण समुद्र आसा. आतां आमी पळय जंबूद्वीप आसाचे आमगेले सुत्तू पळय मिठा समुद्र पळया तशी लवण समुद्र आसा. जंबूद्वीपाचे विस्तार 1,00,000 योजन जाल्यार रे तितले विस्तार लवण समुद्र. मुखारसून लक्षद्वीप त्या लवण समुद्रा सुतूची लक्षद्वीप आसा ताजे रुंदाई 2,00,000 योजन. इक्षू समुद्र ताजी सुतू आसा ते 2,00,000 योजन. मागीर शाल्मली द्वीप ते 4,00,000 योजन म्हळ्यार जंबू लक्षद्वीपाचे डबल. ताजे नंतर सुरा समुद्र मागीर अशी डबल डबल करता वचची. मागीर सुरा समुद्रा नंतर कुशद्वीप, ताजे नंतर सर्पी समुद्र, ताजे नंतर क्रौंचद्वीप, ताजे नंतर दधी समुद्र, मागीर शाकद्वीप, ताजे नंतर क्षीर समुद्र, मागीर पुष्कर द्वीप, ताजे नंतर शुद्धोद समुद्र. क्रमारी 2, 4, 8, 16, 32, 64 लक्ष योजन विस्तीर्णार आसा. जंबूद्वीप आसा पळय ताजे मदीं तूं केंद्रबिंदू जंबूद्वीपाचे केंद्रबिंदू मदीं तूं सेंटर प्लेसारी मेरू पर्वत आसा म्हणलें की मेरू पर्वताचे सेंटर आमी आतां त्या पर्वताचे सेंटर पॉयंट लेक्का धरला रे. जंबूद्वीप हे कಡೆ 1,00,000 योजन ते कಡೆ 1,00,000 योजन. 1,00,000 योजन ಆಗಲ್ಲ म्हणला ನಾವು जंबूद्वीप मेरू पर्वत मदीं सेंटरांत आसा. 1,00,000 योजन 1,50,000 योजन डायमीटर हें व्यास म्हणून ताजे कळ्ळें. तशी ताजे नंतर मेरू पर्वत दुखून सर्व द्वीप सागर कितले आसा म्हूण लेखला रे 2,53,00,000 योजन जतके ಒಟ್ಟು केला रे सर्व जवो. मागीर शुद्धोद समुद्र शुद्धोद समुद्राचे अर्धा चड तांतू शुद्धोद समुद्रांतू अर्धा चड स्वर्णभूमी भांगराची भूंय खंय मातयेची भूंय न्हय भांगराची भूंय ताका वज्रलेपन आसा. हे पुरी लोक म्हणून घेता पळय कडेचे शुद्धोदक समुद्र म्हणला ताजे एक बदीचे भाग कितले जाले 64,00,000 योजन. अन्य बदीचे भाग 64,00,000 योजन मेरू पर्वत दुखून ಒಟ್ಟು दोनी सायडाचे ಒಟ್ಟು केले रे 128,00,000 योजन म्हणटाचे. मागीर ताजे अर्ध शुद्धोद समुद्रांतू अर्ध ताजे फुडें शुद्धोद समुद्राचे फुडें तुमकां आमकां कसो मेळटा म्हणल्यार पुष्कर द्वीप. ताजे नंतर कडेचे समुद्र शुद्धोदक समुद्रांतू अर्धा इतले भूंय मेळटा की कसं न्ही म्हळ्यार भांगरा भूंय ताका वज्राचे लेपन आसता म्हूण सांगून म्हणटाची. तशी मागीर ताजे नंतर अंधतमस्सु म्हूण म्हळ्यार कोण मिथ्या ज्ञान आसोवचे जन म्हळ्यार आतां राक्षस आमी कितले कितें पळय नमुची असले खंयची देह घेवन येयल्यार तांणी शुद्ध जयनाची साधना ना तसल जनान पुराय तांकां पुराय मिथ्या ज्ञान परायण म्हणजे तांणी वचून अंधतमसांतू पडचे. हाजे नंतर अंधतमसा पशी चड घनोदक समुद्र हे पुराय जत्तरी अनंतासन लोक मेळटा मस्त ते कडेन ते तुका हांव धाक्का येयलस पळय तेंची अनंतासन म्हळ्यार हांवें शेषनागा वयरी बयसून सर्व सिद्ध चारण ब्रह्मादी ऋषी सकट जन येवन मेघाल सेव करता पळय ते लोक अनंतासन लोक थंय केन्नाय हांव आसता पळय देवाक साध्य जालेलें कसलें ना. श्वेतद्वीप अनंतासन वैकुंठ 3 लोक आसा मुक्तांक. आमी खंयच्या वच्चे आमी वैकुंठ मात्र ऐकल्लीची थंय वैकुंठान तो परमात्माच खंय कितलें कन्फ्युजन पळय. मागीर एक कसो की गोलोक म्हणूच खंय आतां खंयच्या वच्चे खंयची श्रेश्ठ अशें पुराय आमी लेखूंक म्हणना खंयचे आमकां हांगा आमकां परमात्मा मेळना असं म्हूण आमी लेखल्यार आमकां दिसना. एक पंत परमात्मा साधन करून दिसले नंतर तागे लोक आमी वच्चे पुराय लोकांक तो आसा एकच आसा
ಅನಂತಾಸನಂತೂ ಸ್ವಲ್ಪ ಚಡು, ಶ್ವೇತದ್ವೀಪ ಅಂತೂ ಸ್ವಲ್ಪ ಉಣೆ, ವೈಕುಂಠ ಅಂತೂ ಆನಿकी ಚಂದು कळवा. तशीची गोलोक ಅಂತೂ भारी चंदू. तशें मिले कुका म्हणना मुक्त स्थितीक एक पंत चमकली म्हण जाला रे. आमकां पुराय कडेन परमात्मो मेळटा. तशी थंय चंदू हांगा चंदू म्हूण ना, तसल भेद आमी लेखुकानच म्हूण म्हणलेलो सुरवेक आमकां हांगा जगत आसतना कळटा. मागीर अशी पारलौकीक आमी परमात्माले पारलौकीक जगत्या वतनाची चड चड ज्ञान येता. परलोका वतनाची ताजे नंतर परमात्मा लेगी चमकल म्हणले नंतर असल मिथ्या ज्ञान मग कसल असले अज्ञानाने आमकां आसना. थंय परमात्मा शिकी हांगा परमात्मा तशिकी म्हणलेले पुराय तो परमात्मा एकलोच म्हणलेले ಗೊತ್ತಸ್ತನವ जावो. मागीर लोकालोक प्रदेश म्हूण मेळटा. म्हळ्यार वज्रलेपाचे भूंय आनी अंधतमसाचे मध्यंतू लोकालोक पर्वत म्हूण मेळटा. ताजे लोकालोक पर्वताचे अर्ध भागांत मात्र सूर्य संचार असं दिखून असं थंय उजवाड असं कळव्यात. अर्ध भागारी सूर्यसंचार ना. सूर्यसंचारातील भागने अंधतमसू लागी लागी असं. तशी एक लोक उजवाड असोचो, अलोक म्हळ्यार उजवाडनातील काळोख अशी लेखोका जाता. आनी आतां हे पुरे लेಕ್ಕ दवरला रे सगळे ब्रह्मांडा भितर इतले येता. अनंत आसन, वैकुंठ, श्वेतद्वीप ब्रह्मांडा तुकून आनीक अतीत जावन आसता, भायर आसता. तशी ब्रह्मांडाचें चिंतन केलें रे. मध्येंतूल मेरू पर्वत धरला रे. 4 दिक्कान पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण रौंड म्हूण लेखचे नव्हते आमी. 4 दिक्कांनी 25 कोटी योजन विस्तीर्ण मेळटा. हे बयसून एक पिक्चर ड्रॉ करून पळयल्यार समजावन मना वता. जवो आतां एक वैरवैरी सांगची जाल्यार जंबूद्वीप मदेंत मेरू पर्वताचे 4 दिक्कान जंबूद्वीप 50,000 योजन. जंबूद्वीप म्हळ्यार 1,00,000 योजन म्हणटाचे तेकड 50 एकड 50 तशें पळयलें लेकून 1,00,000 योजन. तशी अशी लेಕ್ಕ धरल्यार ताजी डबल लेಕ್ಕ धरल्यार मेरू पर्वता दुखून अंधतमस लोक आनी अलोक मेळून 4 कोटी योजन विस्तीर्ण जाता. म्हणटना मागीर मेळचे लोकालोकाच्या नंतर आमी आत्तां पळयला घनोदक ते सकडी जावन मेळटना थंय लोकालोक जाल्ली नंतर मागीर 6 कोटी 90 लक्ष योजन विस्तार म्हळ्यार घनोदक सकड मेळणू म्हणटाची जाल्यार तें जालें न्हय. ताजे नंतर अनंतासनच पळय. अनंतासन लोक 3 लक्ष योजन विस्तार आसके. मागीर ब्रह्मांड कटाह अशी पुराय लेखून घेवका आमी. अनंतासन हे विशया ते सगळेची कृष्ण ब्रह्मांड वर्णन करता म्हूण सांगून लेखूं येता. हें ब्रह्मांडा भायर कसं आसा म्हळ्यार जल, वायू, आकाश, अहंकार, महत्तत्व आनी गुणत्रय सात्विक राजसीक तामसीक हे पुराय एका पशी एक दद्दा वांटो चड जावन आस. ताका नम आवरण म्हणचे हे ब्रह्मांड कटाक हाक नम आवरण आस. नम आमी कसं लेखचे आवरण म्हळ्यार आतां आमी आमगेले घराचे जाग्याक कंपाऊंड बांदिना असल नम कंपाऊंड म्हूण लेखचे. हें एक कंपाऊंडा दुखून एक कंपाऊंड 10 वांटो चड आसके. एक सुरवेज कंपाऊंड जल, मागीर तेज, मागीर वायू, मागीर आकाश, मागीर अहंकार, मागीर महत्तत्व, मागीर गुणत्रय. परमात्मा सांगता व्याप्तोहम सर्वगो अनंतो अनंतरूपो निरंतरः. हे पुरायंतो व्याप्त जावन आसा. म्हाका नाशनातिलो म्हणटाची अनंतरूप म्हूण म्हणटाची. मागीर अनंत शीर्ष, अनंत नेत्र, अनंत पाद, अनंत हस्त, अनंत उर, अनंत गुण, अनंत महिमा, अनंत ज्ञानानंद शरीर म्हूण म्हाका म्हणटाची. अर्जुना तो सांगतरस सर्व कडेन नाम अंतर्यामी ज्ञान आस म्हूण. आनी हांगा सोचे पुराय जन मिगेल्या दिनांतू आसाची
मेगेल अनुग्रहानाची सर्व जनाक पराक्रम जय सर्व विषय गुण मेळचे तशें तूं तुगेले पराक्रमाक तुवेंची म्हाका लायक पराक्रमस म्हूण लेखची जेव्हा आतां ब्राह्मणाला पुता केलेले पळय तशी जेव्हा हांव फुडें कितलींय शत्रूंक गेलोला म्हाका कोणाले भयना आनी हांव गेलो वता म्हणून अहंकार करचे ते पळय नाका तूं मेगेल भक्त जावन आसून मेगेल वयर मन दवरून म्हाका आराधन केल्यार जालें तुगेलें निमित्त कसले सकट जेवका जेता म्हाका गो तसो हांव तेका तर आसता आनी कसं म्हण तुका हांव इतलें पुरय सत्य सांगलें कसं लेका म्हण म्हळ्यार तूं मेगेल प्रितीच म्हूण सांगिला हांवें म्हूण म्हणटना अर्जून मेगेल सर्व दुर्गुणाक म्हाका क्षम कर कृष्णा म्हूण सांगून तो सांगता तशी हें उपदेश भगवत गीतेन तुवें कृष्णान ताका दिवचें आसा मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरू म्हूण सांगून तशी कृष्णाले आतां अर्जुना इतलें पुरय सांगलें द्वारकेक पुरय पांडव इलीची तांणी ಸ್ವಲ್ಪ बयनो द्वारकेंत वास करून मागीर कृष्णालेक अनुज्ञ घेवन इंद्रप्रस्थाक वताची कडेरी नारद येयलो थंय नारद आलेगी हे चतुर्दश लोकाभिषय निमगोचें आसना न्हय युधिष्ठिरान चतुर्दश लोकाविषयी कृष्णान अर्जुना सांगला तेंचे विशय येता थंय इंद्रप्रस्थाक तांणी कृष्णाला हांगा दुखून वतरी नारदाले ताणें निमगोचें आसा हें नारदान सर्व लोकां विशयी ताका वर्णन करोस हें आमी महाभारतांतू पळयलां महाभारतांतू नारदान तितलें मान न्हय हांव यमलोका वतन पितृलोका वतना थंय पांडुराज आशिल्लो म्हूण तेदना युधिष्ठिराक आश्चर्य येता पांडुराजान थंय आसुची ताका राजा हरिश्चंद्राक इंद्राले सभेन म्हळ्यार स्वर्गलोक लभ्य जाला मेगल नन्ना पांडूक इते मेळ्ळी ते इति निमती हें म्हूण म्हणटना नारदू सांगताचे हरिश्चंद्रान राजसूय याग केल्लेले तशें जावन ताका तसली एक इंद्रल सभे बसची तसली एक पुण्य प्राप्ती जाला तूं तुगेलें अन्नाक तें करूं जायनी वगी गेल्लो न्हू तो तशी तुगेल्या अन्नान सांगला मेगेल पुत्ताक राजसूय याग करूं सांग ताणें तें केलें म्हणजे म्हाका इंद्रसभ प्राप्त जाता इतेक म्हूण म्हळ्यार ताका तें राजसूय याग करचें योग आसा पुत्रान केलेलें खंयचीय पुण्य काम बापसूकय मेळटा म्हूण म्हणटात तांगेले राजसूय यागाचे पुण्या निमती आपण इंद्रसभे वचून बसचें तसलो योग म्हाका मेळटलो ताका राजसूय याग करूं सांगेची इतें म्हळ्यार ताज्यान साध्य आसा ताका कृष्णाल सहाय आसा तागेले भावंडसाची अजेयतांनी मेगेल बरलेले चेडूं म्हणटना कृष्ण तांकां रक्षण करता म्हणटना आनी ते राजसूय याग करूं जायना म्हूण म्हणलेलो विशय आसवे ताका म्हूण म्हणटना धर्मरायाक आश्चर्य आलोचन जाता बई मेगेल अन्नाल खातीर पूण हांव राजसूय याग कोरका तशी कृष्णाले विशय कृष्णाले एक सलहे सूचन निमगेना नशी हांव सलहे करना म्हूण सांगून धर्मरायान आतां कृष्णाक आपयला कडेरी कृष्ण सारथीक पिटयला न्हय युधिष्ठिरान कृष्णा लागीं कृष्ण तो जायत येता हांव म्हूण म्हणटा थंय कृष्णान हांगा येवका जाल्यार खंय राजसूय यागाक संमती दिवका जाल्यार आनी एक कारण आसा कृष्णान कसलें म्हूण म्हळ्यार कृष्णाक 16,000 पत्न्यो आशिल्लीत न्हय तांणी त्या वेळाक तांगेले पत्न्यांगेले भावंड पुरे ಒಟ್ಟು जावन कृष्णा एक रायभारी पेटयला खंय तो हांगा हांच्यान युधिष्ठिराले दूतान कृष्ण सभे येतना थंयच्यान ते राजकुमारांगेले दूतय कृष्णाला सभेक येयला म्हळ्यार दूत कसो खातीर येयला म्हणून हांगाच्यान युधिष्ठिराल दूत कसो लायला म्हणून कृष्णा कडले आतां तांगे लागीं कृष्ण निमगिता कसो आयिल्लो तूं म्हूण तागे लागीं तो सांगता खंय तुमकां नरकासुरान बंधना घाल्लेले स्त्री आसा पळय तांगेले कुटुंबेचे दादल्यांक राजकुमारांक पुरय जरासंधान युद्धांत गेलवून खंय खंय बंधना दवरला तशी तितली 22,000 आनी 16,000 चेल्यो तांणी 22,000 राय तांकांय बली दिवचे संकल्प केला एक नरमेध यज्ञ करच्याक असं काही ताणें जरासंधान
तशी त्यांनी पुरे मी गेल्या की तुमके एक संदेश पेटयला तागेल मना कसले म्हूण म्हणल्यार 86 राय ಎದ್ದೊಳ್ತೈ तागेले आसची षडशीती समानिता म्हूण हांगा आता ಎದ್ದೊಳ್ತೈ कसं सांगला म्हूण म्हणल्यार 22,800 ಮಂದಿ ರಾಯ म्हणला आणखी ಸ್ವಲ್ಪ भाग्यस म्हणून सांगून ಮಹಾಭಾರತಂತೂ 86 ರಾಯ 14 ಬಾಕಿ म्हणून म्हणलेलं एक सलबा म्हूण दिसता. त्या म्हळ्यार 86 राय म्हणचे मध्वाचार्य सांगताचे 86 राजकुलांत उत्पन्न जाल्लेले पुराय जन आनी 14 जन बाकी म्हळ्यार 14 कुलाचे आणखी बाक्यसाची तांकां येता हाडोसकय ಒಟ್ಟು 100 कुलाचे रायांक हाण नरबली दिवच्याक जरासंध सिद्ध जाल्ला म्हूण तशें जावन त्या जावच्या सोणूक कृष्णा जरासंधा मारका रायांक बंधना दुखून पुरे सोडवाका आनी वैदिक धर्मांत नरमेध म्हूण म्हणलेलें ना ते अवैदिक यज्ञ त्या करना नशी तूं राबुका अश्वमेध आतां नरमेध म्हूण म्हणलेले एक यज्ञ ना म्हूण नाकय विदित वेदांत अश्वमेधा म्हणके पुरुषमेध म्हणलेले एक यागस थंय पुरुषांक बली दिवचे न्ही उत्सर्जन रिती करचे जाल्यार हांगा जरासंध तशें न्ही बली दिवच्या बाई सरला वेद विरुद्ध जावन आशिल्लो विशय यो म्हूण सांगून दुतांत सांगतना अंजान कृष्ण धर्मरायाले सारथीन सांगिल्लें उतर ऐकून हे आतां जरासंधाल वधीक समय गेला म्हूण कृष्णा गोतच न्हू तो सीदा पांडवांगेलो रमणीक वता स पांडवैः समर्चितो मखाय धर्मजेन च प्रपृष्ट आह माधवो वचो जगत सुखावहम कृष्ण पांडवाल निमती सत्कृत जालो मागीर यागा विशयांत धर्मरायो तागेले सलहे निमगिता तेदना कृष्ण यागा विशयो पुरय सांगता आनी कसं म्हणटा म्हूण म्हणल्यार राजसूय यागाक पूर्ण अर्हते जावका म्हूण म्हणल्यार ते राजसूय याग म्हळ्यार कसं न्ही ताजें वैशिश्ट्य कृष्ण सांगता रसत कसं न्ही म्हूण म्हळ्यार विद्युक्त जावन ह्या राजसूय याग करका तेदना ते ब्रह्म पदवी दिता नानतल्यार कसले जायना त्या पदवीक योग्य जावन आशिल्ल्यान मात्र राजसूय याग करचे पुराय जनाक साध्य ना तशी राजसूय याग विद्युक्त जावन करका कस रितीरांनी करूं नज म्हूण म्हणटा आनी ब्रह्म पदवीक योग्य न्हय जालेले जन हे याग केल्ले वे म्हूण म्हणल्यार ते व्यर्थ जायना याग जाल्यार ताका मस्त कसले फल ना तशें जावन राजसूय याग करतना सुरवेक एक पुरे रायांक गेलवून घेवका म्हूण म्हणलेले एक मुख्य पुरातो मुक्तितो अधिकम स्वजातितः करोति च अत त्रिशंकुपुत्रको नृपानातिथ्य वर्तते म्हूण म्हणल्यार त्रिशंकुपुत्र म्हणजे कोणाक हरिश्चंद्राक केदनाय मोक्ष मेळटा कसं केस कड करून जाल्यार हे याग केल्ले म्हूण जाल्यार तो रायो सर्व राया पशी श्रेष्ठ म्हणून घेता तशें जावन हरिश्चंद्र रायो राजसूय याग केल्लेले देखून तो यमसभेंत ताजे पशी यमसभेपती श्रेष्ठ जावन आशिल्ले इंद्रसभे बसचे योग ताका मेळ्ळा तुगेल पांडू देवांश संभूत वय जाल्यार ताणें राजसूय याग कर न्ही तशें जावन हरिश्चंद्रा पशी ओडस्थान ताका मेळना जावन तुगेलो आनो देवांश संभूत म्हळ्यार मूलरूप तागेलें कसलें म्हळ्यार परावाह म्हूण म्हणलो मरुत तो जाल्यार एक पंत कसो जाल्लें म्हळ्यार तपस्या करतर आशिल्लो देवेंद्र थंय आयलो देवते पशील होड देवेंद्र न्हय देवतेंक पुरे अधिपती न्हय म्हणटना गुरू स्थानार आशिल्ले जनान आयल्यार तपस्या कोरो कसले कोरो उठान रबका म्हणस हांगा तुगेलो आनो देवेंद्राक अगौरव म्हळ्यार ताका कसले गौरव दिना देवेंद्र ताका शाप दिता मनुष्य जन्म पाव मागीर तूं मोर न्हू स्वर्गा चमकल्यार मेले नंतर तूं तुगेल मूलरूप कसं न्ही परावह रूप पळय तंत प्रवेश जायना तूं पितरलोकांत वचता तुगेल्या पशी हरिश्चंद्र श्रेष्ठ जाता म्हूण सांगून ताणें शाप दिलो तेदना परावह मरुतान क्षमी निमगितना तो देवेंद्र म्हणटकी राजसूय याग करता तुगेलो पूत ताजे नंतर तूं हरिश्चंद्रा पशी श्रेष्ठ जावन आशिल्लें स्थानय घेता तुगेले परावह रुपा भितर तुवय वता म्हूण सांगून ताचे खातीर म्हणचे आमी देवाल पुजा करतरच
गूर येयलीचे आमी उठाच्या ना म्हूण लेखल्यार आमगेल पयशी मालगड येयलींची आमी उठाका म्हूण ना म्हूण लेखचे न्ही. तांकां सत्कार कोरका म्हणस आनी आमी कार्या बसल्यांची. आतां आमी बैसून जाला कोणकी आमगेल मालगड येयलींची थंय देखून उठाच्या उपाय ना जाल्यार बशिल्ले कडेन देखून तांकां एक नमस्कार अशी मनान दिवन आमी हांगा बेसल्यांची म्हूण सनेरी सांगू येत तुवें केल्या वचून त्या मागीर करनाची न्हू तो बेसताची. तशी त्या उल्लंघन केल्यार दोश आस म्हूण म्हळेल तरी हीच काणी आमी लेखूका परावाह मरुताले पांडुराज जावन इलेल काणी आमी उडगास करल्यार जालें. तशी धर्मराया तूं हें श्रेश्ठ जावन असोचे राजसूय याग करी तें याग केल्यार तुमी लायक फल पावताची. जाल्यार राजसूय यागाक पूर्ण अधिकारी कोण म्हळ्यार भीमसेन इत्याक म्हूण म्हळ्यार तागेल्यान तूं ब्रह्म पदवीची योग्य तस. तशी हे विशयी कृष्णाक वतस धर्मराया लागीं त्या विशयी सांगता तो वायुवाहन म्हूण म्हणटा इत्याक म्हूण म्हळ्यार तो वायू नमे कोण भीमसेन वायू नमे. तशी कृष्णाल प्रितीच तो इत्याक कृष्णाल वाहन तो. मरणकालांतू मुख्य प्राण तो देह पुरे पंचप्राणाक आकर्शण करून भायर वता तेदन जीव घेवन वता देहा दुखून. जीव म्हळ्यार आत्मा आनी परमात्माक वरची कशी मुख्य प्राणान म्हूण सांगून सांगताची श्रुतींत प्राज्ञेन आत्मना अन्वारूढ उत्सर्जत यत याती म्हूण म्हळ्यार मुख्य प्राणू कशी वर्तकय गुसय तागेले उजवे खांद्यारी परमात्मा बसयतकय दावे खांद्यारी जिवा बसयतकय आनी देहा दुखून भायर वतकय. तशें जावन ताका वायुवाहन म्हूण म्हणलेलें नाम आस. आमी विष्णू सहस्रनामान थंय पळयतात न्हू वरदो वायुवाहन म्हूण सांगून. तशी ह्या रितीर सदां कृष्णावतारांतूय निजावन वायुले ओटूच कृष्णान आसूचे जाल्यार दाखयतना आमकां अर्जुनाक आनी कृष्णा मस्त प्रिती आस अशी दाखयता. हाका एक कारण तांगेले नरनारायण आवेशावतार आसो जाल्यार भिमाल वयर कृष्णा मस्त प्रिती भिमाल निमती सर्व करीत तो कौरवां पुरे नाश करूचे भिमाल निमतीची कृष्णान जेवो. तशी मागीर एक जरासंधाल विशयी काडटा तो कितली बलिश्ट रायांगेले विशयी सांगता आनी जरासंधाल विशयो स्पश्ट जावन सांगता. जरासंधाक मारना नशी तुमकां कसले करूंक जायना इत्याक म्हूण म्हळ्यार कंसाले दोनी धुवांक जरासंधान वारडिकोन घेतिले न्ही जरासंधाल दोनी धुवांक कंसान वारडिकोन घेतिले. जरासंधाले आस्ती आनी प्राप्ती म्हळेल दोनी चिल्ल्यांक वारडिकोन घेतिले. जरासंधाल पोतू सहदेव तागेले भयणीन महानी हे संबंधा निमती कंसो भारी कोब्बून गेल्लो. तागेले संबंधाच्या पुरे नानाविध चित्रहिंस दिवच्याक प्रारंभ केलेले देखून नमे कंसाले संबंधीक पोरे आमगेले वंशाचाले आश्रय आयलीची भोज वंशाचाले. तशी कंसाक सुनामाक पुरे हांवें वध करले नंतर आमगेले ज्ञाती बांधवांक संतोश जालेले जाल्यार तत्कालांतू कंसांव मारले जाल्यार जरासंधू मिगेलो वैरी जालो मिगेल वैरी युद्धाक सिद्ध जालो. तशी तो सांगथरस कोणालेकी युधिष्ठिरा आमी यादव पुरे बैसून एक पर्यालोचन केले कितले भयंकर शस्त्रास्त्र असो. अव्याहत 300 वर्ष काल युद्ध केल्यार जरासंधाक गेलवूच्या साध्य ना इत्याक म्हूण म्हणल्यार पळय कृष्णूच गेलवूच्या साध्य ना म्हणून इति म्हणटा म्हणून लेखचे नाका. थंय कृष्णाक गोतस कोणाल निमती जरासंधाले वधी जावचे म्हूण ताजे खातीर कृष्ण नेमान सांगता म्हूण लेखूक. हंस डिंबीक म्हणलेले दोनी मित्र सची महापराक्रमी तांणी देवते म्हणके अमर म्हूण येत म्हळ्यार खंयची कोणाला उठ युद्ध केल्यार तांकां कांय जायना. तांकां मरण ना मे म्हूण आमी शंकीत जालेलींची तांकां जे शस्त्रास्त्रान मरण ना म्हूण सांगला म्हणटना लेखचे सहज नमे हंस डिंबीक जरासंध तिनी लोक गेलवताचे म्हूण सांगून लेखचे सहज नवे हे आमगेलो अभिप्राय मात्र न्ही सर्व भुलोकाचे रायाने अशी लेखील जाल्यार
जरासंधाल देह मर्त्य देह वय नमे म्हणटना जन्म आयिले प्रति एकल्यानं मर्त्य देह आशिल्ले जनान पुरे मृत्यू लोकांत वच्चू का ते हंस डिंबिकाले मरण कशी जाल्ले त्या विशयी तुका सांगता पळय म्हण. शत्रू समूहांत हंस अन्यक रायो हंस म्हणलस तागेले उपटळ चड जालेले तशी ता कशी पुणे संहार कोरका म्हण म्हणलेले. एक दृढ मनानं बलरामान तागेल उठो 8 दीस पर्यंत होराट केले आणि तागेल संहार केले. हंसाक बलरामान मारले म्हण म्हणलेले सुद्दी पुरे कडेन गेली बे. हंसो मेल्लो म्हण म्हणली कुडले डिंबिकाक भारी दुःख जलके. बलराम हंसा मारो साध्य जतवे तो दुसरो जेव्हा हंस सोतवे कसले बी बेचैन करनिकी डिंबिकान ताण कसं केले हंसू मेल्लो आणि हांव वांचू नज म्हूण लेखून तोच जावन यमुनेन तूं उड्डून जीव काण घेतले. हे विशयी हंसाक कळले. डिंबिकान कसं की पट्टी सुद्धा ऐकून मेगेल वयची प्रीतीनं यमुने पण प्राणत्याग केल्ले म्हूण सांगून अय्यो डिंबीक मेगेल कतीर मेलवे आनी आम हे भुंयचेर वरची कसल्याक म्हूण हंसाने यमुनेंत पण आत्महत्या केले की पळिल्वे. मृत्यू जावका म्हूण जाल्यार काल परमात्म कृष्णूच तो काल खंयचे रितीर खेळ खेळटा म्हूण तूं पळिल्वे. मरीना म्हूण लेखील हंसा डिंबक हे दिशी तन्नीची यमुनेंत पण प्राणत्याग केलेला विषय. आता हंस डिंबक ना म्हणटना जरासंधाले ಸ್ವಲ್ಪ पराक्रम उणी केला. तन्नी तक्का हेकडे तेकडे कावलगार शेशिलीची एकलो दावात एकलो उजवातुशी आशिलीची. आता कसं करचें म्हूण कळना नशी जरासंधो तागेल नगरांतू अस जरासंध चमकल म्हूण कळली कुडले आम्ही पुरे संतोशार आशिलीची जाल्यार मस्त काळ संतोष पावचा ना. जरासंधाली धुव वचून कंसा मारलेले विषय सांगले पळय त्या वेळाक मागिरी जरासंधो आमगेल वयर कितली पंत युद्ध आयलो म्हणना तो युद्ध येता म्हूण कळून आम्ही रैवतक पर्वतांत कुशस्थली म्हणलेले जागाक वचून रबल्यांची आम्ही थंय पुरे रबल्याची कितली गट्टी कोट केल्या रे कुशस्थली द्वारक म्हणटा पळय थंय वचून रबल्यांची तश जावन त्या दुर्गमा जावन बांदिल्ले कोटेन तूं जरासंधाले भंय ना म्हूण सांगून संतोशार आम्ही रबल्यांची जाल्यार ताजे पयशे फुडें 18पंत जरासंधो कृष्णाल वैरी आक्रमण करूं वयला. कृष्णानं तागेले प्रतीपन तागेले 23 ಕೋಟಿ सैन्य 23 अक्षोहिणी कोटीने 23 अक्षोहिणी सैन्य कृष्णान नाश केला. भूभार हरण करचे काम कृष्णान करून दवरला. जरासंधाल हत्ये मात्र करूं एक बाक्यस. हे विशयो धर्मरायाक कृष्ण सांगता. मुखार सुनू जरासंधाल वधे कृष्ण बिमाल करीन कशी करायसीता या आनी विस्तृत जावन आम्ही मुखार सुनू ऐकूया. आजी सांगील सर्व परमात्माक मागीर गुरुल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.